नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी दुपारी 2 वाजता माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आगमन सातारा जिल्ह्यात होत असून माऊलींचा 4 दिवस मुक्काम सातारा जिल्ह्यात असणार असून एकाही वारकऱ्याला त्रास होऊ नये अशी सुविधा सातारा जिल्हा परिषद मार्फत करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे यांनी दिलेली आहे. शहरातील राधिका चौक परिसरात शुक्रवारी मध्यरात्री सुमारे 12:40 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. पुण्याहून साताऱ्याकडे येत असलेल्या MH11DA 1771 क्रमांकाच्या ट्रिगर वाहनाला भरधाव वेगाने आलेल्या MH11DA 6276 क्रमांकाच्या मारुती सुझुकी बलेनो कारने जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बलेनो कारचा चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. धडकेनंतर बलेनोवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने राधिका चौकातील जुन्या सिग्नललाही जोरदार धडक दिली. या अपघातानंतर ट्रिगर वाहनाचे मोठे नुकसान झाले असून वाहनातील दोन्ही एअरबॅग उघडल्याने संभाव्य मोठी जीवितहानी टळलेली आहे. सुदैवाने ट्रिगरमधील कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती मिळालेली आहे. घटनेनंतर संबंधित वाहन चालकास शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाणे करत आहे. मान तालुक्यातील मोही गावातून एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक शेतकरी दुधाने भरलेले कॅन थेट रस्त्यावर ओतून देताना दिसत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना देखील उधाण आलेले आहे. सध्या राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून दुधातील भेसळखोरांविरुद्ध तीव्र मोहीम राबवली जात असून IAS तुकाराम मुंढे यांच्या नावाचा धसका घेत मोही गावात प्रशासनाची धाड पडणार या भीतीनेच हे भेसळयुक्त दूध रस्त्यावर ओतून देण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावरील मेसेजमध्ये केला जात आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्याला विचारणा केली असता त्याने सोशल मीडियावरील दावे फेटाळून लावलेले आहेत. दूध खराब झाले असल्यामुळे ते रस्त्यावर ओतावे लागले असे स्पष्टीकरण शेतकऱ्यांनी दिले आहे. शेतकऱ्याने दूध खराब झाल्याचे सांगितले असले तरी एकाच वेळी शेकडो लिटर दूध अचानक खराब कसे होऊ शकते असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. हे दूध खरोखरच नासले की कारवाईच्या भीतीने ते नष्ट करण्यात आले, त्याचे गूढ अद्याप कायम आहे. दारूच्या नशेत घरात डोकावल्याच्या कारणावरून महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे भिगवणच्या अक्षय रमेश जाधव या पर्यटक युवकाची लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी चिखलात तुडवून निर्घुण हत्या करण्यात आली. मित्रांनी खोलीत कोंडून ठेवलेला अक्षय घराबाहेर पडून एका घरात डोकावल्याने मुलीच्या वडिलांनी व त्याच्या साथीदारांनी त्याला जीवघेणी मारहाण केली. गंभीर जखमी अक्षयचा बारामती येथे उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी मुख्य संशयित सूर्यकांत गोळे यांच्यासह उपाई परिसरातील 4 आरोपींना अटक केली आहे. पुसेगाव हनुमान मंदिर येथील श्री सेवागिरी महाराज मंदिर या दरम्यान मुख्य रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे वाहनधारकांनी पदचाऱ्यांना रोज जीवघेणी कसरत करावी लागत आहे. पावसाळा सुरू झाल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघाताचा धोका प्रचंड वाढलेला आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत वडूज बाजार समितीचे संचालक अभिजित जाधव यांनी मेगा इंजिनिअरिंग कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकांना पत्र लिहून हे खड्डे चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरून त्वरित बुजवण्याची मागणी केली आहे. सध्या या ठिकाणी मुरुम टाकून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी आता पावसाने उघडीप दिल्याने हे खड्डे बुजवण्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी देखील होत आहे. आणेवाडी टोलनाक्यावर पुण्याकडून सातारला जाताना टोलनाक्या शेजारी कशाही प्रकारे उभे केलेले ट्रक यामुळे 2 व्हीलर तसेच 4 व्हीलर यांना पुढे जाण्यासाठी त्रास होत असून टोलनाका मॅनेजमेंट व्यवस्थापक यांनी वेळीच दखल घेऊन अशा प्रकारे ट्रक लावणाऱ्या वाहन चालकांना समज देऊन एखादी मोठी घटना घडण्याअगोदरच काळजी घ्यावी. मलकापूर येथील शाळेतील काही विद्यार्थी पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा उपक्रम राबवण्याच्या हेतूने कराड येथील आगाशिवाच्या डोंगरावर बिया रुजवण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यावर अचानक मधमाशांचा हल्ला झाला. यामध्ये 30 ते 40 विद्यार्थी जखमी झाले असून मधमाशांचा अचानक हल्ला झाल्यानंतर विद्यार्थ्यांची पळापळ झाली. त्यांना शांत करत शिक्षकांनी सर्व जखमी विद्यार्थ्यांना कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात तत्काळ उपचारात दाखल केले. यामधील काही विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून काहींवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज जिल्हा परिषदेत आढावा घेतला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात तसेच महामार्गविषयक अडचणी, घरकुल योजनाचा आढावा व इतर योजना व कामांविषयी आढावा घेण्यात आला. या बैठकीला आमदार धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन आदी उपस्थित होते. पुसेसावळी तालुका खटाव येथील बस स्थानकामध्ये पडलेले भले मोठे खड्डे आणि त्यामध्ये साचणाऱ्या पाण्याचा नागरिक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. त्याची दखल घेऊन वडूज आगाराचे व्यवस्थापक प्रताप पाटील यांच्या पुढाकारातून आणि पुसेसावळी येथील वाहतूक नियंत्रक RM टंकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या खड्ड्यांमध्ये मुरुम भरण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे प्रवासी आणि नागरिक यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
कृष्णा विश्व विद्यापीठाने पुढाकार घेत वन विभागाच्या सहकार्याने हजारो वनसंवर्धन प्रकल्पांतर्गत आगाशे डोंगरावर गेल्या 8 वर्षापासून हजारो रोपांची लागवड केली आहे. येत्या काळात लोकसहभागातून आगाशे डोंगराचा वनपर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचा मानस केला आहे. यावर्षीही कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले यांच्या हस्ते आगाशे डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन व्हावे या सामाजिक जाणिवेतून कृष्णा विश्व विद्यापीठाने 2018 पासून कृष्णा वनसंवर्धन प्रकल्प राबवण्यास प्रारंभ केला. फलटण नगर परिषदेच्या करवसुली विभागात असणाऱ्या संशयास्पद घोटाळ्याचा प्रकार फलटण शहरातील नागरिकांच्या वाढत्या तक्रारीमुळे उघड झालेला आहे. नगराध्यक्ष शमशेर नाईक निंबाळकर यांच्याकडे काही महिन्यांपासून भरलेल्या कराबाबतच्या तक्रारी येत होत्या. याबाबतची चौकशी नगरपालिका प्रशासनाच्या बाबत चर्चा झाल्यानंतर काही जबाबदार दोषी आढळून येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे असे दिसून येत आहे. अनेक वर्षापासून लाखो रुपयांचा भ्रष्ट कारभार होणाऱ्या या घोटाळ्यावर नगराध्यक्ष शमशेर नाईक निंबाळकर हे आता तत्काळ कारवाई करणार आहेत. या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना. अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज.